सोलापूर विधान परिषद काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर आता भाजपने हरकत घेतली आहे। फत्तेपूरकर यांच्या सूचक आणि अनुमोदकाच्या बनावट सह्या आहेत असा आक्षेप घेतला गेलाय आपण पाहतोय आणि याबद्दल जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर या आक्षेपाबद्दल निर्णय घेतला जाईल आपण पाहतोय। आपण पाहतोय की आता भाजपने फत्तेपूरकर यांच्या अर्जावर आक्षेप घेतलेला आहे। या अर्जाबाबत सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर हा अर्ज बाद ठरेल की स्वीकारला जाईल हे ठरेल। मात्र आदित्य फत्तेपूरकर यांच्या सूचक आणि अनुमोदकाच्या बनावट सह्या आहेत अशा प्रकारचा हा आक्षेप घेतला गेल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपने आता या काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि यासाठी आता एस कार्तिकेयन हे जिल्हाधिकारी आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता सुनावणी होतीये आणि या सुनावणीनंतर नेमकं प्रकरण समजणार आहे। योग्य त्या पद्धतीत झाली पाहिजे, पारदर्शक। आता आपल्या अर्जाची स्थिती काय? आपला उमेदवाराचा अर्ज बाद झालेला आहे की अजून निकाल देणार आहेत। निकाल द्यायच्या आधी आम्ही सगळे त्यांना भेटलो, आमचं हिअरिंग पण त्या ठिकाणी झालंय आणि एवढीच अपेक्षा, आता अपेक्षाच करू शकतो कलेक्टर कडून एक आशेचं किरण आपल्याकडे ह्या देशाचे अधिकारी आहेत जे पारदर्शकपणे होऊ शकतात, ते देश सेवा करतात, ते कोणत्या पक्षाची सेवा करत नाहीत, त्याचा भान सगळ्या अधिकाऱ्यांनी ठेवा। आपण पाहतोय की काँग्रेस उमेदवाराच्या अर्जावर भाजपने आक्षेप घेतलेला आहे आणि त्यानिमित्त आता जिल्हाधिकारी सुनावणी घेत आहेत। त्यावेळी काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आक्षेप घेतलेला आहे तो अनुमोदकाच्या सहीच्या मुद्द्यावरून।